संध्या काय करून राहिली व संध्या? काही नाही आई, अशीच बसली होती मी. झोपतो म्हटलं थोडीशी आता. त्याच्यामुळे वहिनी झोपली आहे वाटते तिकडे, नाही? हो झोपली ना, ते पोरीसोबत झोपली. मीच म्हणलं तिले झोप बाई म्हटलं, तिचे कामं धामं झाली सर्वे. झोप बाई म्हटलं, कायले बसतं म्हटलं, थोडीशी आराम करत जा. म्हणे ते आई म्हणे काही करायचं आहे का म्हणे, अजून सांगा म्हणे. हां तर मी म्हणलं बाई नाही आहे, काहीच नाही करायचं म्हटलं, गहू घेऊन निवडलेस आहे म्हटलं, तर झोप म्हटलं, कर म्हटलं आराम. तर हो म्हणे, मग करतो म्हणे, थोडंसं एखादी घंटा आराम करतो म्हणे मी. मले तुले विचारायचं होतं, मला खरं खरं सांग, जवळसोबत ते काही झालं गेलं का? मला खरं सांग बाप्पा, काय आहे काय नाही. तर तू काल मला रात्री तू माडीवर बोलताना दिसली होती जवळसोबत, तर काहीतरी चालू होतं ना तुमचं, काय झालं? भांडण गिंडण करून आली का तू? नाही नाही आई, भांडण गिंडण करून नाही आली. काऊन आई, मी राहू नाही काही तर अशी कायले बोलून राहिली तू? अशी कोण म्हणून राहिली? मग तुले राहू दे असं नाही आहे का मला इथं? आम्हाला नाही हो बाई, तुले कोण म्हणलं राह ना, तुले जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस. मी काही म्हणलं का तुले? उलट चांगलं वाटून राहिलं मला तू आहे तो घरी. अहो नाही, तू काल मला संध्याकाळी काय दिसली ना बोलतानी, तर म्हणून म्हटलं ते तू चालू होतं ना, काहीतरी म्हणत होते ते जवाई तिकडून, मला माफ कर मला माफ कर. काय झालं होतं, काय झालं होतं तुमचं? नाही नाही, काहीच नाही झालं. ते म्हणते मी उद्या घ्यायला येतो म्हणते तुले, रविवारी. उद्याच रविवार आहे का नाही, तर घ्यायला येतो म्हणे. मी म्हणलं मला यायचं नाही म्हणलं सध्या, 8-15 दिवस यायचं नाही म्हटलं, मला घ्यायला येऊ नका म्हटलं. तर ते म्हणते मग मी भेटायला येतो. तर मी म्हटलं भेटायला येऊ नका येऊ म्हटलं, काय गरज चालली म्हटलं तुम्हाला भेटायला, मी काय लय दिवस थोडी राहणार आहे म्हटलं, इकडे राहू दे ना म्हटलं मला शांत. तर त्याच्यासाठी होय ते आमचं आलं थोडंसं दोन गोष्टीचं, बाकी काही नाही. तू काय, तू बी ना असं 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 होय का? राहू दे ना म्हणा जवायले आता. लगेचच घ्यायला येऊन राहिले, 2-4 दिवस राहू दिला पोरीले, तर काय फरक पडते? मग एकदाची गेली म्हणजे मग काय डायरेक्ट 7व्या महिन्याने सांगणे आहे तुले. किती महिना लागला हो बाई आता तुले? 2.5 महिने झाले म्हणते, तर किती 2.5 महिने झाले का तुले? 3 महिने तर जेव्हा माहीत पडलं तेव्हाच झालते व. आता झाले ना 3 महिने झाले, आता 4था लागला ना, 2 तारखेपासून 4था लागला. हाय बाई, 7वा महिना तर लवकरच येते हो मग. ते आला लवकरच येते. हो मग गेलं म्हणजे आले भेटत नाही ना मग मला लवकर, त्याच्यामुळे मी राहतो बा म्हणलं. तर केवलजी म्हणते नाही मी घ्यायला येतो, नाही मी घ्यायला येतो. तर म्हणून मी त्याच्यावर काल रात्री कानी केवलजीवर बावरली. बरं मी काय म्हणलं, ते त्यासोबत शिकत नव्हती का त्या वर्गात? तिचं लग्न आहे ना उद्या, रविवार आहे, तर जाजो ना, पत्रिका गित्रिका आहे. मी नाही जात म्हणलं बिचारे, तुम्ही दोघी जा, इले घेऊन जा, शालूला घेऊन जाजो ना. काय वर्गात कोणती व? ते निलमाची गोष्ट करून राहिली का तू? हो हो, तिचीच गोष्ट करून राहिली. लागली ना बापा, ते ग्रामसेवक लागली ना, नवराही चांगला भेटला तिले. मग इंजिनियर आहे तिचा नवरा. हो का? काऊन तू कोण नाही जात? तू ना बाबा चालले जाजो ना. जा ना तुम्ही, संध्याकाळचं लग्न आहे, उभ्या उभी दोघी जणी चालल्या जा. आणि ये जा पटकन जेवण खाऊन करून, आणि तिले ते हे देजो, पॉकेटात देजो बाई, ते लिफाफा, त्याचे 400-500 रुपये टाकून देऊन देजो. वहिनीला घेऊन जाऊ का? हो घेऊन जाजो, तिले घेऊन जाजो ना सोबत. तिले बिचारीले कुठं जायला भेटते व? आपले नातेवाईक हे ते माहीत पडन आता, तिले सोबत घेऊन जात जा लागन ना कुठेही बी. येते होते बिचारी, येते. तिले अंग नाही, त्या गोबडतोंडी सारखी नाही आहे. तिले कुठेही चाल म्हणलं त्या राणीले, बस तिची रूमच नाही सुटे. मी नाही येत, माय डोकं दुखते, माय हे दुखते, माय डोंगण दुखतेच करे. काय बोलतो आई तू? काय करू, माय फोनही नाही उचलला त्या पोट्ट्यानं. काल तुला बॅलन्स टाकून दिलं माय याच्यात, लावला त्या पोट्ट्याला फोन, तर फोन असतं नाही उचलून राहिलं होते. शाई नाही आव्हानाचं, फोन उचलाले का असं नाही का, मायनं फोन केला तर उचलू दे. उचललाच नाही. मागी माता सण मी लावून पाहिन बरं माय याच्यावर. पाहिजे बरं लावून, पाहिजे. मी ते थैले आहे का नाही, त्या कापकूप करतो आणि त्यात बरोबर जोडजाड करून का नाही शिवून घेतो मस्त मशीनवरून. लई दिवसाच्या थैल्या आहे बाई, एकसारख्या शिवल्या म्हणजे मोठी फारी होऊन जाते, बसा उठाले मन किंवा कोणतं वायू टाकाले ते शिवून टाकतो म्हटलं. काय करून राहिली? गहू निवडून राहिली का असे? हो जी, पीठ नाही आहे ना घरी, गहू निवडून घेतो म्हटलं. उद्या मग का नाही रविवार आहे ना, तर त्याच्यामुळे आपल्या इकडली चक्की चालू नाही राहत, रविवारी बंद राहते. तर म्हणून म्हणलं मी आज निवडून घेतो आणि पाठवून देतो बा म्हटलं चक्कीवर. तुम्ही आता आले, जेवण वाढू का तुम्हाला? नाही मला नाही जेवतो, नंतर जेवीन मी पाहिजे. घरी असल्यावर 2-3 टाइम जेवते बाई हा माणूस. आज काय झालं, जेवाले नाही म्हणून राहिले? काय झालं ते? नाही लाईन्या, त्या दिवशी दारू पिऊन गेलतो नाही का, त्याला म्हणलं नाही का मी, मला वावर पाहिजे यावेळेस, मी वावर व्हायचो म्हणून. त्या दिवशी त्यानं हो म्हणलं ना, आता मी गेलो तर म्हणते दादा त्याकडून होते का वावर करणं, त्याजवळ पैसे राहते का? याला काय करावं लागते, च्या बहीण महाबीन तर माझ्याजवळ पैसे, मी 5 बशींना काय करायचं काय नाही तर सोयाबीन देईन पेरून. चिचाटीत नको येऊ तुम्ही. तुम्हाला सांगतो, तुमचा भाऊ लय बदमाश आहे. केसन गया कापते बरोबर दादा करून, आणि बायको बी लय बदमाश आहे त्याची वाली. दोघे नवरा बायको एवढे शाकटे आहे का नाही, का खूपच शाकटे आहे. ही पोरगी मोठी होऊन राहिली, तिच्या लग्ना फग्नाले आता आपल्याला पैसे जमा करा लागत. आता शाळेत टाका लागन, तिची ऍडमिशन करा लागन आता 11वीत सोनीची. मग
होय नाही का आपल्याला आता वावर वायच जा लागेल ना, तेव्हाच आपल्याजवळ पैसा राहील का नाही राहील. त्याच्यावर त्याचं नका हे करू तुम्ही. तो काय आहे दादा 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 करते आणि इकडं हे करते. मस्त आपल्याला गेम साधून घेते. तुम्ही नुसते दारूच दिवस घालून राहिले. काही नाही, एक वर्षी त्याला वायात जा म्हणा आणि एक वर्षी आपण वायात जाऊ. पैसे काय की एवढे कोणते पैसे लागते, लागू द्या. मी आणीन माझ्या भावाकडून आणणारे हाय माझ्या भाऊ सर्व्हिसवर. मला तर कधी देते पैसे. किती दिवसाचं म्हणत आहे माझ्या भाऊ, बाई वायात जाऊ तू वावर गिवर करत जा. काहीपर्यंत अशी राहतं म्हणते, एवढे दाबून देन तुया देर म्हणते वावर. पैसे मी एवढे कामं करून देतो ना, मला लोकांनी पैसे द्यायची जरूरत बी पडत नाही एवढी. पणजीवाले त्या दिवशी काय म्हणे तो, रम्या म्हणे काका म्हणे करा म्हणे तुम्ही म्हणे, मी असंच देतो म्हणे पणजी करून तुमचं. माझ्याकडून लोक पैसे नाही घेत, फक्त आपल्याला बियाणं पाहिजे. बियाणं आणू मग नंतर आपल्याला लागल निंदा फिंदा दे, तर थोडेसे त्या भावाकडून घेऊन येतो. काही खाय माझ्याजवळ होते ना असं तसं करून. वाहू ना काऊन नाही वाहूच्या बहीण मायबींचं याच्यावर तर वाहू आता. त्याला शिकून राहिली मला, तेव्हाही भडकवते, ते करून भडकवते त्याला. सांगे ना मला बुढी सांगे बरोबर भडकवते म्हणे ते म्हणे. का नका देऊ भावाले, आपणच वाहू, बुढी आपल्यात आहे. आणि असं कसं देता भावाले तुमच्या. अशी भडकवते म्हणते. सांगते ना बुढी मला, सांगते ना येऊन इकडं. बहीण मायबीन तर म्हणून तर मग मी मला ते डोळ्याच्या समोर दिसली ना तर असं राग येते का नाही. माझ्यासमोर ना ते तोंडच उघडत नाही. तोंडच उघडत नाही माझ्यासमोर ते करून. तुमच्यासमोर काही नाही म्हणा, तुमच्यासमोर नाही बोलत ते काहीच. आधी उसात जाते पण पांचही अंगाला लागू देत नाही, अशी बाई आहे ते. बाहेर आले म्हणलंच नाही, केलंच नाही, असंच नाही तसंच नाही करते. मलेच तर खोटी पाडते ते. काही नाही, सोनीचा काका हलक्यात घेऊन राहिले. त्याला असं वाटते का हे फक्त म्हणतेच, करत नाही वावर, याच्याकडून काही होत नाही असं वाटते त्याला. काही गरज नाही, आपण करू. आपण यावर्षी वावर करू. 4.5 एकर वावर आहे का नाही आपलं. अर्ध्या वावरात का नाही तुरी पेरून देऊ आणि अर्ध्या वावरात का नाही आपण पयाटी लावू. मी आणतो ना नागपूरवरून, माझ्या भावाकडून पैसे आणतो ना मी. तुम्ही काही टेन्शन घेता, फक्त हे तुमची दारू कानी कमी करा. दारू तुडवा नाही तर तुले ना जोडा खाणे मी. असे जोडा हाणाले घरातल्या वस्तू नेतो काय मी 10 रुपये आले का तुले मागतो. ते पैसे कधी नेले का मी ना दारूसाठी. नेले का. आता असले माझ्याजवळ पेतो, नाही तर नसलेच नाही पियत. आता बाहेर जातो लोकांसोबत काम घेऊन करून देतो, तर एखादी पाजली तेव्हाच पेतो. काय असं काय पडून राहतो का मी दारू पिऊन पडून राहिले. घरातलं अनाज विकलं का सामान विकलं मी दारूसाठी. म्हणजे एवढं समजतं काय मला, घरचंही नाही समजत. तू आणलेले पैसे मी उडवीन दारू. नाही हो, तसं नाही म्हणलं मी. कमी करा बा पेन. तुमच्या पेनाचा फायदा उचलते ना तुमचा भाऊ. फायदा उचलाले. असं कसा फायदा उचलते तो. उचल म्हणा तरी फायदा उचलला आता म्हणा मायावाला. मग सांगतो बुढी म्हणा ना, बुढीला आपण इकडे घेऊन येऊ. बुढीला इकडे घेऊन येऊ. तू कर तिचं वालं बुढीचं. मी तर कधी करायला तयार आहे. कधी नाही म्हणलं मी बुढीचं करत नाही बा म्हणून. पण तुमची बुढी येते काय इकडं. विचारा बरं तिला येते काय तर बुढीला. आता येत असेल तर करतो ना मी. काऊन नाही करत. काय दिलंच नाही काय भाकरी. आता ते गावाला जाते 15-15, 20-20 दिवस येतच नाही. तिकडे भावाच्या घरी जाते ते लाईनी करूनी. तर काही देत नाही का मी. बुढीला देतो तुमच्या भावाला देतो टाटून येऊन काही करतच नाही मी. ती येतच नाही इकडं. पहिली गोष्ट या आले काय माहित का काऊन नाही येत. तिकडंच राहतो म्हणते लाईनाच्या घरी. यावेळेस ना त्याच्यावाल्या जायच्या पहिलेच पंजी मारतो ना मी वावरात. पहिलेच पंजीवाल्याला सांगून देतो आणि वावरात पंजी मारून देतो मी. तसं करा सोनीची बाबा, तसं करा. हा बरोबर आहे तुमचं. बियाण्याला पैसे भेटले तर ठीक, नाही तर उधार पाधार देते. मायावाले लई ओळखीचे मी लोकांनी उधार बियाणं घेऊन देतो. मला नाही घेणार का माझ्या वावरासाठी. भेटलं बियाणं उधार तर चांगलीच गोष्ट आहे जी. मग तेवढेच पैसे आपल्याला निंदा फिंदाले कामी पडते. भेटत असन तर भेटते बिया नाही भेटते. तू नको टेन्शन घेऊ. बिया नाही भेटते. या वर्षी तर करूनच दाखवतो. याले वावरले काले लई माजल्यासारखा करून राहिला. लहान भाऊ करू सारं मध्ये खाऊन टाकलं लेकानं. झालं ते तुमच्या बाबाचे पैसे भेटले का नाही. 2-3 लाख रुपये ते किती दिवसाच्या बाद. बापा लहान होते तुम्ही ना, आता पैसे काढले तवाच्या हिशोबानं ते काय 3-3.5 लाख भेटले होते वाटते नाही. बरं झालं ते पोट्टीच्या नावावर 1 लाख रुपये टाकून ठेवला आपल्या सोनीच्या नावावर. आणि काय 1.5 लाख आला होता वाटते. नाही तर ते 3 लाख दाबत होता तुमचा भाऊ. काही कमी नाही तुमचा भाऊ. मी भांडण केलं म्हणून ते पैसे तरी पाहिले भेटले. दाखवतो त्याला. थांब दाखवतो. दाखवतो. नाही लस डोक्यावर चढला मायावाल्या तो. दाखवतोच त्याला यावर्षी. आता त्याला वावरात घुसू दे. आता वावरात घुसू तर दे. दोन्ही पोरामध्ये मोठं काश्यात चालू आहे वहिनी. काय करावं मला सुचत नाही. ते मोठं म्हणते पक्के आम्ही वायतो वावर, आणि ते लहान म्हणते आई दादाले समजावून सांग मी वावर वायतो. आता दरवर्षी लहान प्रभूस वायते बरं वावर. आता ते पक्केले वाई दे बा म्हटलं. 1 वर्षी तू वाच जाय आणि 1 वर्षी तो वायत जाय. तर ते त्याच्या समोर बरोबर म्हणते हो दादा वाय, आणि त्याकडून होईन का. मला मग इकडं माय माग हे करते. मग आई दादाले म्हण तू मीच वायतो त्याला वाहू नको देऊ. तुम्हाला बोललं बाई तर राग येन. आता आतापर्यंत त्याचे लहान लेकरं होते पक्क्याचे, तर त्यानं वावर वाहिलं नाही. आणि आता ते बरोबरीचे लेकरं होऊन राहिले त्याचे, तर वायू देणार त्याचा इथं हक्क आहे ना.
तुम्ही कसं काय त्याला अलगच ठेवलं? तुमचं लहानवाला पोरग प्रभू किती दिवसाचं आता वायून राहिलं वावर. मग आता त्याचा हक्क बनते ना पोकेटचा, मग प्रकाशचा. तर मग त्याले वाहू द्यायचा आता. एक वर्षी थो वाय आणि एक वर्षी यानं वायाला पाहिजे प्रभूनं. आहे तेच म्हणणं आहे वहिनी. नाही तर मग वाटणी करून घ्या बा म्हटलं वावराची. 4.5 एकर आहे का नाही, तर 2.25 एकर वाटणी करून घ्या म्हणलं. नावावर करून देतो तुमच्या. बाई कशी गोष्ट करता, वावर कायले करून देता नावी पोरायच्या. बसान का मग हाती कटोरं घेऊन? तोपर्यंत जिवंत आहे का नाही तोपर्यंत वावर कोणाच्याच नावी करून द्यायचं नाही. तुम्हाला सांगतो मी. तुम्ही आता वाटणी करून द्यायचं. कसं करायचं, 1 वर्षी त्याले वाहू द्यायचं प्रभूले, आणि 1 वर्षी आपले प्रकाशले वाहू द्यायचं. आता असंच करा तुम्ही. तुम्हाला सांगतो मी. या वर्षी वाहू द्या प्रकाशले आणि पुढल्या वर्षी प्रभूले. 1 वर्ष करा. वाटणी नका करून देऊ. दोघांच्याही नावावर करून द्या तुम्ही, आणि तुम्हाला हाकलून देईन. एकही पोरग करण नाही तुमचं. मग काय करा? मोठी नाही केलं ना, लाईनी नाही केलं तर लाईनी काही कमी नाही आहे काही तुमची वाली सून हे करू ना. आता ते नवरा बरं आहे, तुमचं लहान पोरग बरं आहे प्रभू, म्हणून ते हातात आहे, हातात राहिले. नाही तर ते वावरासाठी वावर जर नावी करून दिलं ना, ते उद्या हाकलते तुम्हाला. हो गड्या, ते बी आहे जे बरोबर तुमचं वहिनी. नाही मग वावर नावी नाही करून देत मी. तसंच म्हणतो मग लायण्याले. त्याला वायू दे म्हणतो. त्याची आता पोरगी मोठी होऊन राहिली. पोरग तिकडं मामाच्या घरी शिकते. ते आलं तर पाहिजे नाही का? ते कसं तरी आता त्याची बायको कामाला जाते. त्या तहसीलमध्ये याचं त्याचं काम करते. तर कसंही घर चालते त्याचं वालं. हे मस्त वावराचं हे गाबा खाते नालायक वानाचं. हे लहानवाला माय का मी बदमास नाही का? हे प्रभ्या बदमास राहिले. त्याला किती वेळची म्हणतो, पण यावर्षी मी त्याच्या मंदात पडतच नाही. पाय दोघंही भाऊ काय करायचं काय नाही तर. मग मी तेच म्हणतो, मधात काही पडू नका. त्याचं भावाचं काय करते काय नाही होऊ द्या. आणि तुम्हाला सांगतो मी, प्रकाश हे काही कमी नाही बरं. ते बरोबर आता त्याच्या मनात आलं ना, तर आता बरोबर वावर वायन ते. आतापर्यंत त्यानं लहान भाऊ आहे म्हणून लय सूट दिली बरं तुमच्या लहान पोराले. आता करू द्या त्याईले. तेच म्हणतो ना वहिनी. हे मस्त माई लहान सून घरी राहते, कामाला जात नाही. माई मोठी सून मस्त कामाला जाते बिचारी, आणि तिनं काही कामच करत राह दुसऱ्याच्याच वावरात. हिनं काही वावच नाही का? मग माय तेच म्हणणं आहे. आज मी यावेळेस मी बोलतच नाही आता. त्याईले पाहू देतो. कुठं गेलता रे केवल्या? कुठं गेलता? आणि संध्याचा फोन घेऊन नाही आला का रे? कधी येतो म्हणते रे? येतो म्हणते का नाही रे बापा? लय दिवस झाले ना तिले. इथे येत नाही म्हणते. काय माहित का, 15-20 दिवस येत नाही म्हणे. ते मला म्हणत होती. राहू दे मग, आता नाही येत म्हणते. तर मी जातो ना उद्या तिला भेट घ्यायला जातो ना. नाही तर मध्ये भेव लागून राहिला तिचा वाला. कशानं काही करून टाकन ती. काही पोरग विचार करते. अरे नाही करत ना रे एवढा तरी. कायले भेटत लागेच भेटायला जायचं आहे तर जाय लागेच. मी येतो. नाही मी येतो ना जाऊन उद्या जाऊन येतो. तू राहू दे, तू नको येऊ. कशानं काही करून घेईन म्हणजे मला समजलं नाही जी वहिनी. तिले 3रा महिना चालू आहे संध्याले. ते गरोदर आहे. याले असं वाटते का पाडून माडून टाकन बा, म्हणून होय म्हणत आहे तसं. हो का? चांगली गोष्ट आहे ना. की कायले पाडन ते तिले पाहिजे नाही का? नाही पाहिजे काऊन नाही पाहिजे? हे पोट्ट गौस विचार करते. बरं चला, मी घरी जातो. मोठ्याच्या घरी जातो. पक्याच्या घरी थोडं काम आहे. हो ठीक आहे ना. भाजीपाला काढतो. मला आता स्वयंपाकाले लागन ना. बरं, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि सबस्क्राईब नक्की करा मात्र. आपले 1000 सबस्क्राईब झाले पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर. ठीक आहे, बाय.